दोन तरुणांच्या घरी राहायला आलेल्या 10 महिला नेमकं काय करायच्या त्या आत? त्या दोघांचं या महिलांशी काय नातं होतं? त्या एवढ्या दिवस का राहत होत्या? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोलिसांनी त्या दोन तरुणांना झोपेत असतानाच का उचललं? शहरभर या एका घराबद्दल चर्चा सुरू होती. कोणी म्हणायचं त्या घरात काहीतरी वेगळंच चालते, तर कोणी हळू आवाजात कुजबुजायचं रात्री गाड्या येतात पण दिवसभर घर शांत, काहीतरी काळं गुपित आहे त्या भिंतींच्या आत. आणि मग एक दिवस, ज्या दिवशी त्या घराचा दरवाजा फोडला गेला, त्यातून आतून जे समोर आलं ते पाहून सगळं शहर थरारलं. लोकांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ही घटना कल्याणजवळील वल्लीपूर रोड परिसरातील आहे. एक अगदी सामान्य गल्लीत झाडांच्या आड दडलेलं एक छोटंसं घर. बाहेरून पाहिलं तर साधं, स्वच्छ, शांत, पण आत मात्र सुरू होता एक वेगळाच संसार. असा संसार जो दिसत नव्हता पण जळत होता. त्या घरात राहत होते दोन तरुण, सौरभ आणि प्रवीण. दोघंही वयाच्या 25शीत. शेजाऱ्यांना ते नेहमी हसतमुख दिसायचे. कोणी विचारलं तर उत्तर मिळायचं, थोडा बिझनेस आहे, IT कंपनीचं काम करतो. पण त्या बिझनेसचा खरा चेहरा कोणालाही दिसला नव्हता. शेजारी म्हणायचे, हे मुलं चांगली दिसतात पण काहीतरी गडबड आहे. कोणी उघड बोलायचं धाडस करत नव्हतं. एक दिवस सकाळी 10:30 वाजता एक टॅक्सी त्या घरासमोर थांबली. त्यातून उतरल्या 10 महिला, काही मुंबईहून, काही परराज्यातून. सगळ्यांकडे बॅगा होत्या, चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात काहीतरी अनोळखी भीती. त्या घरात थेट गेल्या आणि दरवाजा बंद झाला. पहिल्या काही दिवसात सगळं शांत, पण मग रात्रीच्या वेळी हलके आवाज, हशा, कधी वाद, कधी कुजबूज. गल्लीतल्या लोकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. एका वृद्ध महिलेनं सांगितलं, रोज नवे लोक आत जातात पण कोणी बाहेर येताना दिसत नाही. काहीतरी बरोबर नाही त्या घरात. कधी रात्री 12 वाजता कार थांबायची, कधी पहाटे 4 वाजता कुणीतरी दबकत निघून जायचं. लोक घाबरले होते. कोणीही थेट काही बोलायचं धाडस केलं नाही, पण अफवा मात्र गल्लीत फिरू लागल्या. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजिंक्य नाईक, काल्पनिक नाव, यांच्याकडे एक दिवस एक गुप्त माहिती आली. सर, वल्लीपूर रोडवर एका घरात रात्री काहीतरी संशयास्पद चालतं. महिलांचा वावर आहे पण बाहेर काही दिसत नाहीत. सुरुवातीला वाटलं काही कौटुंबिक प्रकरण असेल, पण त्यांनी गुप्त पथक तयार केलं आणि निरीक्षण सुरू केलं. 3 दिवस सलग ते घर पाहिलं गेलं. दिवसा शांत, रात्र सुरू होताच गाड्या, लाईट्स आणि सावल्या दिसू लागल्या. काही वेळा हलके संगीत, तर कधी महिलांचे रडण्याचे आवाजही कानावर आले. तेवढ्यात एका रात्री पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला. एका महिलेनं थरथरत्या आवाजात सांगितलं, सर, आम्हाला चुकीच्या कामात अडकवलंय, आम्हाला वाचवा. फोन कट झाला. लोकेशन ट्रेस केलं आणि ठिकाण तेच, वल्लीपूर रोड, निर्वाणा वेलनेस सेंटर. त्या घराच्या मागे एक छोटं स्पा सेंटर होतं. सुंदर बोर्ड, सुवासिक सुगंध, सौम्य संगीत, पण त्या शांततेच्या मागे चालू होतं एक काळं साम्राज्य. महिलांना स्पा थेरपिस्ट म्हणून आणलं जायचं. त्यांना सांगितलं जायचं, काम सोपं आहे, फक्त मसाज. पण काही दिवसांनी सगळं बदलायचं. ग्राहक खुश नसेल तर पगार नाही. थोडं हसावं लागतं, थोडं वागावं लागतं. हळूहळू महिलांना अडकवलं जायचं. धमक्या, ब्लॅकमेल, भीती. त्यांचे मोबाईल काढून घेतलेले, बाहेर जायची परवानगी नव्हती. काही महिलांना महिन्यांनी सूर्यही दिसला नव्हता. अजिंक्य नाईक यांनी एक गुप्तहेर ग्राहक म्हणून आत पाठवला. तो गेला आणि त्याने पाहिलं 5 खोल्या, मंद प्रकाश, परफ्यूमचा वास आणि काही महिलांचे थरथरणारे हात. आवाज हळू पण हवेत अपराधाचं ओझं. त्याने बाहेर येऊन सांगितलं, सर, आज सगळं चुकीचं आहे. वेश्या व्यवसाय सुरू आहे. पुरावे गोळा करण्यात आले. मग ठरलं, त्या रात्री छापा टाकायचाच. रात्र 11:30 वाजता. थंड वारं वाहत होतं. रस्ते रिकामे, पोलिसांची पावलं सावध, आवाज दबलेला. लक्ष द्या, कोणी बाहेर पडू नये. निरीक्षकांचा आदेश. आणि एकाच क्षणी धाड. दरवाजा फोडला गेला. संपूर्ण घर थरथरलं. महात्मा फुले पोलिसांनी छापा टाकला आहे, असा आवाज दणाणला. आत सुगंधी मेणबत्त्या, मंद संगीत, पण त्या शांततेच्या आत 10 महिला गप्प बसलेल्या. काहींच्या गालावर अश्रू, काहींच्या डोळ्यात भीती, काहीजण स्वतःला चादरीत झाकून बसलेल्या. त्या क्षणी चेहराचा मुखवटा फाटला. पोलिसांनी अटक केली सौरभ, प्रवीण आणि मॅनेजर इरफान यांना. तर तिसरा साथीदार भीमराव फरार झाला. महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं. संपूर्ण परिसर बंद. स्पा सेंटर सील करण्यात आलं. त्या महिलांनी चौकशीत सांगितलं, आम्हाला सांगितलं होतं की ही नोकरी आहे, मसाज सेंटर आहे, पण काही दिवसांनी जबरदस्ती केली गेली. ग्राहकांना खुश ठेवावं लागेल, नाहीतर पगार नाही, बाहेर जायचं नाही. एका महिलेनं सांगितलं, माझ्या कुटुंबाला सांगतील म्हणून मला धमकावलं. दुसरी म्हणाली, आम्हाला परत जायचं होतं पण दरवाजाच उघडत नव्हता. काही महिलांना महिन्यांनी मोबाईल हातात घेता आला. त्यांनी पोलिसांना संदेश पाठवला आणि तोच झाला त्यांच्या सुटकेचा धागा. त्या दोन तरुणांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली होती एक काळी बाजू, ज्यांनी बाहेरच्या जगात आपली ओळख बिझनेसमन म्हणून दिली. त्या आता मात्र दुसऱ्याच्या आयुष्याचा व्यापार करत होते. निर्वाणा वेलनेस सेंटर कायमचं बंद करण्यात आलं आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. आर्थिक गुंतवणूक, ग्राहक नेटवर्क आणि इतर शाखांचा शोध सुरू आहे. पण एक प्रश्न अजूनही उभा आहे. आपल्या शहरात अजून किती ठिकाणी असं काही चालू आहे? किती स्पा सेंटर हे फक्त नावापुरते आहेत आणि मागे चालतो काळा बाजार स्त्रियांच्या शरीराचा, भावनांचा? दोन तरुणांच्या घरी राहायला आलेल्या 10 महिला.
शहर हादरलं, देश हादरला आणि शेवटी उघड झालं ते भयंकर सत्य. कधी-कधी सर्वात शांत घर सर्वात मोठं रहस्य लपवत असतं.